आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार हेमंत होगले आहेत। सर, काय सांगाल, आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज महाविकास आघाडीनं सभात्याग केलेला आहे, काय प्रमुख कारण आहे? बीडमध्ये जी घटना घडलेली आणि परभणीमध्ये जी घटना घडलेली याच्यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही कालच विषय घेतला होता, पण काल शोक प्रस्ताव असल्यामुळे माननीय अध्यक्षांनी सांगितलं होतं की आज त्यावरती आपण चर्चा करू. परंतु आज ज्यावेळेस सभागृह सुरू झालं तर अध्यक्षांनी सांगितले की तो आम्ही उद्या घेणार आहोत. तर एवढी गंभीर घटना घडून सुद्धा ज्यावेळेस सरकारने याच्यावरती कुठलाही विषय घेतला नाही त्यावेळेस निश्चितच ज्या मागासवर्गीय समाजावरती जो त्यांची हत्याच झाली म्हणावं लागेल, कारण तो कारागृहात मारले, म्हणजे आपण घाटी रुग्णालयामधून ज्यावेळेस त्यांचं पोस्टमॉर्टम आलं तर ते मल्टिपल इंजुरीजमुळे त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं. याचा अर्थ त्यांना पोलीस मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सरकारने त्याची काहीही दखल घेतली नाही. त्याचबरोबर बीडमधील एक सरपंच आहे, त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली, त्याचीही काही दखल घेतली नाही. ह्या मुद्द्यावरती आज आम्ही चर्चेचा विषय घेतला होता, परंतु सरकारने ती चर्चा फेटाळून ती उद्या ठेवली आहे. तर हे इतकी गंभीर घटना घडून जर सरकार त्याच्यावरती बिलकुल प्रतिक्रिया द्यायला तयार नसेल आणि ते उद्यावरती ढकलत असेल तर हे चुकीचं होतं. म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्षांनी त्याचा सभात्याग केला व बाहेर आलो होतो. कालपासून तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यावरती येऊन आंदोलन करताय. हा जो अग्रेसिव्हपणा होता, हा जो आक्रमकपणा होता, अधिवेशनाच्या शेवटच्या काळापर्यंत असाच सुरू राहील राज्यातील विविध प्रश्नांवरती? 100%. कारण आम्ही या ठिकाणी जर निवडून दिलेलं आहे लोकांनी त्यांच्या प्रश्नांसाठी, तर आम्हाला अग्रेसिव्ह राहावंच लागेल आणि 100% आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी जरी सरकारकडे पाचवी बहुमत असलं तरी त्यासाठी एक आवाज म्हणून आम्ही आमचा आवाज उठवत राहणार. तुम्ही श्रीरामपूर मतदारसंघामधनं येत आहे, तुम्ही पांढरी टोपी परिधान केलेली आहे. श्रीरामपूर हा वेगळा झालाच पाहिजे अशी तुमची मागणी आहे. नेमकी काय मागणी आहे त्याविषयी? तत्कालीन मुख्यमंत्री नामदार शरदचंद्र पवार साहेब यांनी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी त्यावेळेस प्रयत्न केले होते आणि त्याचं त्यांनी जवळपास झालं होतं, परंतु काही कारणामुळे थांबवलं गेलं. आणि आजही नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा आहे, जवळपास 14 तालुके आहेत. मग आमची मागणी होती की ते अर्धे अर्धे करून श्रीरामपूर हा नवीन जिल्हा झाला पाहिजे. त्या जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यालय, ॲडिशनल SP ऑफिस असेल, RTO ऑफिस असेल किंवा सर्वच कार्यालय श्रीरामपूरमध्ये आहेत आणि तेवढं क्षेत्रफळही श्रीरामपूर शहराचं आहे. त्यामुळे तो एक नवीन जिल्हा झाला पाहिजे अशी सर्व जणांची जवळपास मागच्या 35 वर्षापासून जी मागणी, ती मागणी मी विधानसभेच्या ज्यावेळेस उमेदवार म्हणून उभा राहिलो त्यावेळेस ती मागणी आम्ही प्रामुख्याने घेतली होती आणि ती पूर्ण करणं ही माझी जबाबदारी. मी त्याचा आवाज उठवत राहणार. श्रीरामपूर जिल्हा वेगळा झाला तर कितपत फायदा तिथल्या नागरिकाला होईल, मतदाराला होईल? 100% फायदा होणार आहे, कारण 2 जिल्हे झाले तर आपोआपच त्याचं सरकारकडून जी मिळणारी मदत आहे ती मदत जास्त प्रमाणात मिळणार आहे आणि त्याचा फायदा श्रीरामपूरचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, श्रीरामपूर एक मोठी नगरपालिका आहे, जवळपास 1,40,000च्या आसपासचं मतदान लोकसंख्या असलेलं शहर आहे आणि एक सुसज्ज असं शहर आहे. आणि त्या अनुषंगाने जर श्रीरामपूर वेगळा जिल्हा झाला तर वरचे जे तालुके आहेत त्यांना, कारण आमच्या अकोला जो तालुका आहे, अकोला तालुक्यापासून नगरमध्ये जायला 120 किलोमीटरचं अंतर आहे. तर एवढं मोठं अंतर तोडण्यापेक्षा जर श्रीरामपूर झालं तर ते 70-80 किलोमीटरमध्ये होऊ शकतं आणि ते बरोबर मध्यवर्ती आहे. बाकीचे 6-7 तालुके आहेत ते बरोबर श्रीरामपूरच्या आजूबाजूला आहेत. एकूण मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न प्रामुख्याने? सर्वात महत्त्वाचा श्रीरामपूर मतदारसंघामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत. सदन जिल्हा आहे, सदन तालुका आहे माझा मतदारसंघ. दुधाचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत, कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई आणि म्हशींचं पालन होतं, परंतु दुधाचा भाव पडल्यामुळे तिथे अडचण आहे. पाणी प्रश्न जो आहे आमच्याकडे समन्यायी पाणी वाटपामुळे आमच्या तालुक्यावरती अन्याय होतो. तो एक आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आणि युवकांच्या रोजगारांचे प्रश्न. सदन असल्यामुळे खूप शिकलेले मुलं आहेत, परंतु रोजगार नसल्यामुळे या विषयावरती आमचं सातत्याने काम राहणार. तर तुम्ही राज्य सत्तेमध्ये नाही आहेत, विरोधामध्ये आहात विकास कामाचे. तुम्हाला वाटतं सरकार ताकद देईल, तुम्हाला आर्थिक निधी देईल, आर्थिक कोंडी तुमची होऊ शकते असं वाटतं? सरकार ते त्यांचं काम करणार आहे, पण आवाज उठवणं हे माझं काम असणार आहे आणि मी तो सातत्याने उठवत राहणार आहे आणि निश्चितपणे मला त्याच्यामध्ये यश मिळेल. नक्कीच. हे होते काँग्रेसचे आमदार हेमंत होगले. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.